याचा आपला सर्वांना अभिमान आहे. कोणत्याही एका नागरिकाची प्रगती म्हणजे त्या घराची, त्या गावाची, त्या राज्याची आणि त्या देशाची प्रगती असते. त्यामध्ये कुठेही तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो ख्रिश्चन आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, हे अजिबात मॅटर करत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर तो जगत असताना अंकुश राहावा, त्यानं चुकीचं कृत्य करू नये. म्हणून काही विचारवंतांनी, संतांनी, धर्म संस्थापकांनी रीती प्रथा घडवून दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत आणि त्या म्हणजेच आपला धर्म असतो. तिथे कोणत्याही विभाजनाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला नाही. इतर धर्मांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. प्रत्येकानं फक्त माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हेच त्याच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पहिल्यांदा मी या पिंपळगाव राज्यामध्ये पाहतो आहे, ऐकतो आहे. हे आयोजकांचे देखील करावे तेवढे